इश्का सुने का गाना. मित्रांनो, हा डायलॉग तुम्ही कोणत्या तरी प्लॅटफॉर्मला, सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला ऐकला असेल. हा व्हायरल झालेला डायलॉग जो म्हणत आहे तो मुलगा, म्हणजे त्याला धूम म्हणतात, त्याचं नाव धूम उर्फ पिंटू असं आहे. तर मित्रांनो, तो व्हिडिओ इतका व्हायरल झालेला आहे मोठ्या प्रमाणात, त्याला मिलियनमध्ये व्ह्यूज येत आहेत. तर ह्या धूमविषयी, म्हणजे त्या व्हायरल झालेल्या मुलाविषयी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी मित्रांनो, आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक करा. तर मित्रांनो, सध्या एक 10-15 दिवसापासून सोशल मीडियावर एकच डायलॉग फेमस झाला आहे. त्याच्यावर वेगवेगळ्या प्रकारच्या मीम्स वगैरे व्हायरल होत आहेत. तो डायलॉग आहे, क्रिश का सुनेगा गाना सुनेगा, असा डायलॉग आहे. आणि तो डायलॉग म्हणणारा मुलगा, त्याचं नाव तो धूम असं सांगतो उर्फ पिंटू. तर मित्रांनो, तो मुलगा कचरा वेचण्याचं काम करतोय. झारखंडमधील जमशेदपूर येथील तो रहिवासी आहे. आणि तो कचरा विणण्याचं आणि मेलेली जनावरं टाकण्याचं काम करतोय. आज सोशल मीडियाचं एवढी ताकद आहे सोशल मीडियाची, की रातोरात एखाद्या व्यक्तीला सोशल मीडिया स्टार बनवत आहे. तर मित्रांनो, त्या मुलाविषयी आपण जाणून घेऊ. धूम नाव आहे त्याचं, आणि त्याला वय विचारण्यात आलं. मित्रांनो, वाटत नाही त्याचं वय, पण तो सांगतो की माझं वय 32 आहे. तसेच सांगतो की मला आई वडील कोणीही नाहीत, मी कचरा वेचतो आणि माझं पोट भागवतो. तसेच त्याची एक सावत्र आई आहे, ती त्याला सांभाळत नाही, आणि त्या आईनं त्याला घरातून हाकलून दिलेलं आहे. अशा या व्हायरल झालेल्या धूमचं आता पुढे काय होतंय, कारण सोशल मीडियानं त्याला तर स्टार बनवलंय. पण आता हे पाहणं महत्त्वाचं आहे, तो या गोष्टीचा कसा उपयोग करून घेतोय. कारण यामागे अनेक लोक सोशल मीडियाच्या माध्यमातून फेमस झाले, पुन्हा ते आपटले. रानू मंडल असतील किंवा बाबा का ढाबावाले ते आजोबा असतील, फेमस झाल्यानंतर एक प्रकारचा त्यांच्यामध्ये ॲटिट्यूडच येतो. पण ह्या धूमविषयी पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे, कारण त्याला, मला वाटते, सोशल मीडिया त्याला माहीत पण नाही की आपण आज भारत देशाच्या कानाकोपऱ्यात प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये पोचलेलो आहोत, असं त्याला माहीतही नाही. कारण तो अजूनही तेच काम करतोय. शक्यतो करणारच काम तो, पण शक्यतो त्याला एवढं माहीत नाही की आपण आज खूप मोठे स्टार झालोय. तर आता हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे की तो कुठपर्यंत पुढं जातोय, की तेच काम करत राहतोय, किंवा त्याची परिस्थिती पुन्हा त्या रानू मंडलसारखी होते का बाबा का ढाबावाला मधील ते